नमस्कार. आर्ट सर्कलच्या 30 वाचन वसा या कार्यक्रमामध्ये मी आशुतोष सोमण आपणा सर्वांचं स्वागत करतो. आज भानू काळे लिखित समतानंद अनंत हरी गद्रे या पुस्तकातला काही भाग मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. तत्पूर्वी पुस्तकाविषयी थोडंसं. जातीभेद व अस्पृश्यता हे दोन मोठे शाप आपल्या देशाला मिळालेले आहेत. त्याचं समूळ निराकरण करण्याकरता संत, विचारवंत, समाजसुधारक यांनी आपलं जीवन समर्पित केलं. यामध्ये सध्याच्या काळात विस्मरणात गेलेलं एक नाव म्हणजे समतानंद उर्फ अनंत हरी गद्रे. ऑक्टोबर 1990 जन्म आणि 1967 मृत्यू असा त्यांचा जीवनप्रवास. या प्रवासामध्ये त्यांच्याच शब्दात सांगायचं तर त्यांनी अनेक भानगडी केल्या. टिळकांच्या दौऱ्यातील भाषणाचं शब्दांकन करणारे वृत्तपत्रकार, मौज व निर्भीड, साप्ताहिकांचे संस्थापक व संपादक आणि सरतेशेवटी अस्पृश्यता निवारणाचं काम निष्ठेनं करणारे समाजसुधारक. सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळी गोरगरिबांना परवडणारा झुणका भाकरीचा प्रसाद वाटणं आणि विशेष म्हणजे पूजेला बसलेल्या हरिजन दाम्पत्याचं चरणतीर्थ प्राशन करणं हा त्यांच्या अस्पृश्यता निवारण चळवळीतला परमोच्च बिंदू होय. असे हे बहुपेडी बहुआयामी व्यक्तिमत्व. त्यांच्या कार्याची दखल, आठवण, नोंद कायमस्वरूपी राहावी म्हणून हा चरित्रलेखन प्रपंच. अनंत हरी गद्रे यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1890 रोजी झाला कोकणातल्या देवरुख येथे. रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील देवरुख हे एक छोटं गाव. संगमेश्वरपासून 17 किलोमीटर आणि रत्नागिरीहून 49 किलोमीटरवर वसलेलं. समुद्रसपाटीपासून उंचावर असल्यानं हवा तुलनेत गार. अनंत देवरुखला प्राथमिक शाळा पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी 1904च्या सुमारास पुण्याला गेला. त्यावेळी देवरुखला फक्त मराठी 7वी पर्यंत शाळा होती. 1890 ते 1904 अशी आयुष्याची सुरुवातीची 13 ते 14 वर्ष अनंतरावांनी याच गावात आणि कुटुंबात काढली. त्यांच्या भावी आयुष्यातही बालपणाच्या या संस्कारांचं महत्त्व खूप असणार. आयुष्यातले अनेक महत्त्वाचे धडे आपण अभावितपणे आपल्या संवेदनशील आणि अनुकरणशील बालपणातच गिरवत असतो. अनंतरावांच्या पुढील आयुष्यात संस्कृतची आवड, नाटकप्रेम, साधी राहणी, सचोटी, होता होई तो गरजूंना मदत करायची वृत्ती हे स्वभाव विशेष प्रकर्षानं दिसतात. त्यांचा प्रत्यय वेळोवेळी येत राहतो. त्यांच्या त्या भावी वाटचालीच्या पाऊलखुणा देवरुखमधल्या वातावरणात जाणवतात. 1904च्या सुमारास माध्यमिक शिक्षणासाठी म्हणून अनंतराव पुण्याला आले आणि त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश घेतला. 1907 साली ते त्यावेळची मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले आणि त्याच संस्थेच्या फर्ग्युसन महाविद्यालयात दाखल झाले. 1908 साली त्यांचं लग्न झालं. म्हणजे ते 18 वर्षांचे आणि कॉलेजात पहिल्या वर्षाला असताना. रंगू या मुलीशी. तिचे वडील गोविंद बल्लाळ सहस्रबुद्धे. 1911 साली अनंतरावांना क्षयरोगाची बाधा झाली. त्या काळी तो रोग असाध्य समजला जायचा. स्ट्रेप्टोमायसिनसारखी गुणकारी औषधं त्यावेळी निघाली नव्हती. संसर्गजन्य रोग असल्यानं कोणाची भेटही दुरापास्त. कॉलेजला जाणंही थांबलं होतं. शेवटी कोणाच्या तरी सांगण्यावरून ते रत्नागिरी जवळच्या साखरपा या गावी गेले. तिथे त्यांनी आयुर्वेदाचार्य वैद्यराज आप्पाशास्त्री साठे यांचे सलग 30 दिवस उपचार घेतले. आजारातून उठल्यानंतर अनंतरावांच्या हाती दुसरं काहीच काम नव्हतं. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर त्यांनी अशावेळी काही रिकामपणाचे उद्योग म्हणून कीर्तनं करायला सुरुवात केली. लहानपणी ऐकलेल्या कीर्तन प्रवचनांचा त्यांना यावेळी उपयोग झाला असावा. कीर्तनाला रंग चढावा म्हणून त्यांनी स्वतः स्वतंत्र गद्य पद्य आख्याने रचवली. त्यात एक आख्यान गौतम बुद्ध यांच्या चरित्रावर होतं हे मुद्दाम नमूद करण्यासारखं आहे. कारण त्यावेळीही त्यांची दृष्टी कशी पुरोगामी होती हे यातून जाणवतं.
1913 साली थोडे दिवस नवीन मराठी शाळेत अर्थात न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी इंग्रजी शिकवायचंही काम केलं. ती कायमस्वरूपाची नोकरी नव्हती, रोज 2 तास ते घेत असत. आता त्या काळातलं देशातील आणि मुख्यतः पुण्यातील राजकीय वातावरण थोडक्यात तरी समजून घेणं इथं आवश्यक आहे, कारण त्या वातावरणाचा अनंतरावांच्या व्यक्तिगत जीवनावर मोठा प्रभाव पडत होता. ब्रह्मदेशातील मंडाले येथील तुरुंगातला प्रदीर्घ कारावास भोगून टिळक 17 जून 1914 रोजी पुण्यात परतले आणि त्यानंतर लवकरच स्वातंत्र्य लढ्याला जोर आला. अनंतरावांना टिळकांच्या राजकारणाची भुरळ पडली ती याच दिवसात. टिळकांबद्दल जे काही हाती पडेल ते वाचायचा, त्यांच्या सभांना जायचा अनंतरावांनी सपाटाच लावला. सार्वजनिक कामाचा नवा छंद अशा शब्दात अनंतरावांनी आपल्या टिळक प्रेमाचा उल्लेख केलेला आहे. हा छंद पुरा व्हावा आणि योगक्षेमासाठी कोणावर अवलंबून राहावं लागू नये म्हणून जोगेश्वरी नाक्यावर सौगंधिक स्टोअर्स या नावानं सुगंधी सामानाचं दुकान काढलं असंही त्यांनी लिहिलंय. जसजसा त्यांचा टिळकांशी संबंध वाढत गेला तसतशी टिळकांच्या राजकारणाचा प्रसार करायची त्यांची उर्मी अधिकाधिक वाढत गेली. सुदैवानं तसं करायची एक उत्तम संधी त्याच वेळी त्यांना प्राप्तही झाली. ती म्हणजे त्यांचा अच्युत बळवंत कुल्हटकर या प्रतिभाशाली संपादकाशी झालेला परिचय. अच्युतराव कुल्हटकर यांना पत्रकारितेचा दांडगा अनुभव होता. जहाल राजकारणाचा प्रसार करण्यासाठी मुंबईहून संदेश नावाचं एक दैनिक सुरू करायची त्यांची योजना होती. पुण्यातल्या पहिल्या भेटीतच त्यांचे आणि अनंतरावांचे गणगोत अतिशय उत्तम जमले. आपल्या दैनिकात एक बातमीदार म्हणून त्यांनी अनंतरावांची नेमणूकही केली. विशेष म्हणजे लोकमान्यांचे खास वार्ताहर अशी जबाबदारी कोल्हटकरांनी त्यांच्यावर सोपवली. 14 जानेवारी 1915 रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी मुंबईहून संदेशचा पहिला अंक प्रकाशित झाला. संदेशमधून अनंतराव टिळकांना केंद्रस्थानी ठेवून लेखन करू लागले. संदेश मुंबईहून निघत असलं तरी अनंतरावांचं वास्तव्य पुण्यातच राहिलं. कुटुंबाच्या दृष्टीनंही ते सोयीचं होतं. आपल्या त्यावेळच्या पत्रकारितेचं वर्णन करताना अनंतरावांनी लिहिलं आहे, मी संदेशच्या बातमीदाराचं काम नोकरीच्या लोभानं नव्हे तर निष्ठेच्या हौसेनं करीत होतो. मी असंच निर्भीडपणे गरजून सांगेन, माझ्या हृदयातील टिळक भक्तीमुळे मी लोकमान्यांची भाषणं एकतानतेनं ऐकू शकलो. लोकमान्य टिळकांच्या भाषणांचे हे वृत्तांत संदेशमध्ये छापून येतच, पण शिवाय ते प्रत्येकी सुमारे 150 पानांच्या 4 स्वतंत्र पुस्तकांच्या स्वरूपातही अनंतरावांनी स्वतःच प्रकाशित केले. स्वराज्याची मोहीम या शीर्षकाखाली. ज्या काळी नुसतं वंदे मातरम म्हणणं हे देखील सरकारचा रोष ओळखून घेणारं होतं, त्या काळात स्वराज्याची मोहीम या मालिकेच्या सुरुवातीला वंदे मातरम या राष्ट्रगीताची 3ही कडवी ठळक अक्षरात छापलेली आहे. हेही एक प्रकारचं धाडसच म्हणावं लागेल. कलकत्ता, कानपूर, लखनौ, झाशी, इटारसी, होशंगाबाद, अहमदाबाद, कोलंबो अशा अनेक लांब लांबच्या शहरातून टिळकांबरोबर अनंतरावांचाही प्रवास घडला. प्रवासाची अशी संधी त्या काळी क्वचितच कधी कोणाला मिळायची. कधी कधी त्यांचं वास्तव्यही टिळकांच्या आसपासच असल्यानं टिळकांचा व्यक्तिगत सहवासही घडला. त्यांना जवळून बघता आलं. या सगळ्यातून बरंच काही शिकायला मिळालं असलं पाहिजे. पत्रकारितेची ही 4 वर्ष म्हणजे अनंतरावांसाठी एक प्रदीर्घ प्रशिक्षण वर्गच होता. आता अनंतराव इतरांना कसे दिसायचे याचं वर्णन यावेळी जवळच जोगेश्वरी बोळात राहणारे आचार्य अत्रे यांनी आपल्या एका लेखात करून ठेवलेलं आहे. रोज त्यांच्या त्या 2 खणी दुकानावरून 2-4 वेळा तरी जाण्याचा मला प्रसंग येई. 4-2 ओळखीची मंडळी गप्पांचा आखाडा मांडून त्या दुकानात आपली नेहमीची बसलेली असायची. अनंतराव हा कोणीतरी एक गमत्या माणूस आहे अशी त्याच वेळी मी खुणागाठ मनाशी बांधून ठेवलेली होती. त्यामुळं अनंतरावांना बघितलं की त्यांची
थट्टा करण्याचा मोह मनात हळूच उत्पन्न होत असे. अख्खा अंजीर विकायला अनंतरावांनी त्याच वेळी सुरुवात केली होती. हे अख्खा अंजीर ही काय भानगड आहे हे आम्हाला ठाऊक नव्हतं. अख्खा या शब्दाचा अर्थही आम्हाला त्यावेळी ठाऊक नव्हता. तेव्हा अनंतरावांच्या दुकानावरून जाताना अख्खा अंजीरची पाटी वाचायची, तिची काहीतरी वात्रट टवाळी करायची आणि हसत हसत पुढे जायचं. हा आम्हा कॉलेजमधील काही पोरांचा नित्याचा शिरस्ताच होता. राष्ट्रप्रेममाला या मालिकेचे लेखक अनंत हरी गद्रे हीच व्यक्ती आहे असं जेव्हा आढळून आलं तेव्हा मात्र मला चांगलाच धक्का बसला. जोगेश्वरी नाक्यावरील सौगंधिक स्टोअर्सचा मालक, अख्खा अंजीर विकणारा माणूस आणि हा राष्ट्रप्रेममाला काढू शकतो. हा लोकमान्य टिळकांच्या वर पानेच्या पाने लिहू शकतो. अहो, क्षणभर या गोष्टीवर माझा विश्वासच बसेना. अच्युतराव कोल्हटकरांच्या दैनिक संदेश पत्रानं यावेळी कमालीची लोकप्रियता मिळवली होती. संदेशमधील मजकूर कधी काळ्या शाईत, कधी तांबड्या शाईत, कधी हिरव्या शाईत छापला जाई. आकर्षक मथळे देऊन बातम्या सजवणं हेही संदेशचं एक वैशिष्ट्य होतं. त्यात नाट्यविषयक भरपूर मजकूर असे, तसेच क्रिकेटच्या चौरंगी सामन्यांची वर्णनही असत. मुंबईतून निघत असल्यानं मुंबईचा बहुरंगी चेहरा अंकातही दिसायचा. लोकमान्यांना तेल्या तांबोळ्यांचे पुढारी असं म्हटलं जाई, पण त्यांच्या केसरीची भाषा मात्र सर्वसामान्यांना रुचेल अशी, सहजगत्या समजेल अशी मात्र मुळीच नव्हती. तशा जनसामान्यांच्या भाषेत लिहायला संदेशनंच प्रथम सुरुवात केली. योगायोग म्हणजे पुढे संदेशची हीच लेखनशैली आचार्य अत्रे यांनी आपल्या नवयुग साप्ताहिकात आणि मराठा दैनिकातही वापरली. देवरुखहून अनंतराव पुण्याला आले होते ते शिक्षणासाठी. एका व्यापक अर्थानं त्यांचं हे शिक्षण पर्व संदेश बरोबर संपलं. नंतरच्या आयुष्यातील प्रकाशन, संपादन, नाटक, जाहिरात क्षेत्र अशा विविध व्यवसायांमध्ये मुंबई हीच अनंतरावांची कर्मभूमी राहिली. साधारण टिळक वारले त्यात सुमारास 1920च्या मागे पुढे केव्हा तरी अनंतराव गद्रे यांनी पुणे सोडून मुंबई इथं आपलं वास्तव्य हलवलं. मुंबईला आल्यावर अगदी सुरुवातीला त्यांनी गिरगावातल्या बदामवाडीत, आता विठ्ठलबाई पटेल नावानं ओळखल्या जाणाऱ्या रस्त्यावर अहिल्या बिल्डिंगमध्ये भाड्याची जागा घेतली होती. एकेकाळी त्याच बिल्डिंगमध्ये बालगंधर्व देखील राहायचे. त्यानंतर गिरगावातच राजा राममोहन रोडवरील कॉन्ट्रॅक्टर बिल्डिंगमध्ये अनंतराव राहत होते. त्यानंतर काही वर्षांनी ते गिरगावातच सेंट्रल सिनेमा मागच्या गोरेगावकर चाळीत 6व्या क्रमांकाच्या चाळीत राहायला आले. तिथलं त्यांचं वास्तव्य कायमस्वरूपी ठरलं. पत्रकार म्हणून कुठे नोकरी करण्यापेक्षा स्वतःच साप्ताहिक चालवायचं त्यांनी पक्क केलं. पुण्यात असताना अनंतरावांना प्रकाशन व्यवसायाची तोंड ओळख झालीच होती. 19 मार्च 1922 रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर त्यांनी मौज साप्ताहिकाचा पहिला अंक प्रसिद्ध केला. नेहमीचे राजकारणाचे धीरगंभीर विषय बाजूला ठेवून लोकांची करमणूक करावी या उद्देशानं मौज सुरू केली. मौज या नावातच त्यांना अपेक्षित असलेलं साप्ताहिकाचं वेगळेपण दिसतं. मौजमध्ये सामाजिक घडामोडी, कथा, कादंबऱ्या यावर भर असे. छोट्या मोठ्या नाटक कंपन्यांच्या दौऱ्यांचं विस्तृत वृत्तही असे. रंगभूमीचा रागरंग हे मौजेचं सदर फक्त रंगभूमीवरीलच घडामोडींना वाहिलेलं होतं. नाटक मंडळींचं गॅझेट असा मौजेचा प्रथमपासूनच लौकिक होता. पुढे बोलपट सुरू झाल्यावर त्यांचाही परामर्श मौजेत येत असे. विनोदी लेख, व्यंगचित्र यांनाही मौजेनं स्थान द्यायला सुरुवात केली. पहिल्या वर्षापासून मौजेनं खास अंकांची रेलचेल उडवून दिली होती. दिवाळी अंक, वासंतिक अंक, काँग्रेस अंक, एखाद्या साप्ताहिकानं असे खास अंक काढण्याचा हा पहिलाच प्रकार असेल. खास अंक काढण्याची प्रथा नंतर पुष्कळ वाढीस लागली, पण त्याची सुरुवात मौजेनं केली. नियतकालिक गंभीरच असलं पाहिजे या कल्पनेला छेद देत केवळ रंजनप्रधान नियतकालिकांचा पायंडा मौजनं पाडला असं म्हणता येईल.
मात्र जास्त खपामुळे आलेली मौजेची समृद्धी फार वर्ष काही टिकली नाही. जाहिरातींची वानवा होतीच आणि एकूण हिशोबीपणा कमीच होता. पहिली 4-5 वर्ष कशीबशी रेटली गेली, पण 1925 सालानंतर तोटा बराच वाढत गेला. शेवटी खप चांगला असूनही मौज साप्ताहिक आणि छापखाना हे दोन्ही विकावं लागलं. मौज साप्ताहिक विकायचं ठरलं त्यानंतर प्रत्यक्ष विक्री व्यवहार व्हायच्या आतच अनंतरावांनी नवी मौज या नावानं दुसरं साप्ताहिक सुरू केलं. पण जुन्या मौजेची मजा नव्या मौजेत आली नाही. वर्षभरातच नवी मौज साप्ताहिक बंद करावं लागलं. याच कालखंडात महाराष्ट्र शारदा हे मासिक आणि गंमत हे साप्ताहिक अनंतरावांनी चालवलं. जी.आर. भटकळ फाउंडेशननं प्रकाशित केलेल्या मराठी वाङ्मय कोशातील माहितीनुसार महाराष्ट्र शारदा हे मासिक लघुनिबंध, नाट्यछटा, कथा आणि कविता यांना खास जागा देणारं आणि नव्या लेखक कवींना उत्तेजन देणारं होतं. कोल्हापूरचे शेतकरी कामगार पक्षाचे नेते म्हणून पुढे प्रसिद्धीस आलेल्या माधवराव बागल यांच्या कथा याच मासिकात प्रसिद्ध झाल्या होत्या. तसेच भास्करराव जाधव यांचे रामायणावरील खळबळजनक लेखही. हे मासिक अनंतरावांनी 1935 ते 1938 अशी 3 वर्ष चालवलं. क्रमशः प्रकाशित होणारी कादंबरी हे गंमतचं वैशिष्ट्य असावं. तारुण्यातील फुलोरा, प्रेमाच्या जाळ्यात, नशिबाची वावटळ अशा बऱ्याच क्रमशः प्रकाशित झालेल्या कादंबऱ्या गोल आपटे यांच्या आहेत. वरेरकर यांची नाटकं हा कदाचित एकमेव गंभीर लेख या अंकात आहे. एकूणच अंकात विनोदावर सर्वाधिक भर आहे. साप्ताहिकाच्या शीर्षकाला साजेसा. प्रत्येक अंकात जागोजागी जिथे जिथे मोकळी जागा मिळेल तिथे विनोदी चुटके छापलेले आहेत. गंमतचा पहिला अंक निघाला 25 एप्रिल 1926 रोजी आणि शेवटचा निघाला 29 एप्रिल 1927 रोजी. पण फार काळ अनंतराव प्रकाशन क्षेत्रापासून लांब राहिले नाहीत. 1932 सालच्या डिसेंबर महिन्यात त्यांची नाटक कंपनी बंद पडल्यानंतर वर्षाच्या आतच निर्भीड नावाचं साप्ताहिक सुरू केलं. त्याचा पहिला अंक 24 सप्टेंबर 1933 रोजी निघाला. पहिल्या अंकाच्या संपादकीयात साप्ताहिकामागची आपली भूमिका अनंतरावांनी सुस्पष्ट आणि अतिशय प्रांजळ शब्दात मांडली होती. त्यांनी लिहिलं होतं, भिडस्त स्वभावामुळे जन्माचं नाटक करून घेतल्यावर आता आम्ही निर्भीड व्हायचं ठरवलंय. हे सांगण्यास अजून आम्हास भीडच वाटते. भिडस्तपणा आणि भोळेपणा हे जर समानार्थ शब्द असतील आणि थोडा अर्थभेद सोडला तर ते तसे आहेतही, तर ते शब्द मनुष्याच्या स्वभावातील एक प्रकारचे दुर्गुणच दर्शवतात. आम्ही भिडस्त स्वभावामुळे आजपर्यंत अनेक भयंकर आपत्तीत सापडलो आणि शेवटी तर जन्माचं नाटक सुद्धा करून घेतलं. पण झाल्या गेल्या गोष्टींबद्दल कितीही विषाद वाटत असला तरी काय उपयोग. आम्ही दुर्दैवाच्या डोरकावणीला भिवून कधीही प्रयत्नांची कास सोडलेली नाही. यत्न तो जेव जाणावा हे श्री समर्थांचं वचन उराशी घट्ट बाळगून आजपर्यंतचा जीवनक्रम आखला. निर्भीडच्या वाचकांना आम्ही तूर्तास एवढंच सांगू इच्छितो की आम्ही आता निर्भीड व्हायचं ठरवलं आहे. आम्ही आता प्रचलित विषयांवर, सार्वजनिक आखाड्यात उतरलेल्या व्यक्तींवर निर्भीडपणे टीका करणार. पण तशी टीका आम्ही केली तर ती टीका कोणत्याही प्रकारच्या द्वेषबुद्धीनं केली असं मात्र कोणीही समजू नये. निर्भीड पत्र गुणांची स्तुती करील आणि दोषांवर कोरडे ओढील. टीका विषय होणाऱ्या व्यक्तींनी आणि संस्थांनी आमच्या निर्भीड टीकेकडे याच निर्लेप दृष्टीनं पाहावं अशी त्यास आमची विनंती आहे. थोडक्यात सांगावयाचे ते इतकेच की आम्ही आता स्पष्ट शब्दात बोलणार, स्वच्छ मनाने लिहिणार आणि सदा सत्याचाच पुरस्कार करणार. आम्ही आता निर्भीड होणार, निर्भीड होणार, निर्भीड होणार. अनंतरावांनी निर्भीडच्या पहिल्या पानावर तारीखला दिनांक हा प्रतिशब्द वापरायला प्रथमपासूनच सुरुवात केली होती. हा बहुधा सावरकरांचा प्रभाव असावा.
अस्पृश्यता निवारण, जात्युच्छेदन, झुणका भाकर सहभोजने या सामाजिक विषयांना अनंतरावांनी कायम प्राधान्य दिलं. त्या सुमारास अनंतरावांचा कल समाजसेवेकडे वळू लागला होता. त्याचंच हे द्योतक होतं. सनसनाटी मथळे देऊन वाचकांचं लक्ष वेधून घेण्यात अनंतराव अत्यंत प्रवीण होते. उदाहरणार्थ, इकडे आप्पा तिकडे मामा, मध्ये लंबक लेले नामा हा त्यांचा निर्भीड साप्ताहिकाच्या 2 पानांवर जाड ठशात पसरलेला मथळा. गिरगावातील साहित्य विश्वात त्यावेळी मामा पेंडसे विरुद्ध मामा वरेरकर असा वाद रंगला होता. त्या दोघात मध्यस्थी करण्यासाठी पु रा लेले हे तिसरे साहित्यिक एकाकडून दुसऱ्याकडे फेऱ्या घालत होते. या परिस्थितीचं अगदी चपखल वर्णन करणारा हा मथळा त्या काळी खूप गाजला होता. वृत्तपत्रांच्या पानातून हे वादविवाद रंगत जरी असले तरी महाभारतातील युद्धाप्रमाणे ते धर्मयुद्ध होतं. संध्याकाळ झाली की शस्त्र खाली ठेवायची. स्वतः अनंतरावही वरेरकरांविरुद्ध निर्भीडमधून टीकास्त्र सोडत असत. पण दुसऱ्या दिवशी सकाळी जवळच हाजी कासम चाळीत राहणाऱ्या वरेरकरांकडे जाऊन ते निर्भीडचा ताजा अंक मामांसमोर ठेवत आणि हसत हसत म्हणत, तुमची कशी फाईन केली आहे बघा. हजामत शब्द बहुधा अध्यारत. मामांचा प्रतिसादही तितक्याच खिलाडू वृत्तीचा असे. 1933 साली सुरू झालेलं निर्भीड साप्ताहिक पहिली 5-6 वर्ष सुरळीत चाललं. पण पुढे प्रकाशनावरचं अनंतरावांचं लक्ष कमी होऊन ते सामाजिक कार्यात अधिक भाग घेऊ लागले. 1939 साली हैदराबाद येथे हिंदू महासभेतर्फे झालेल्या निशस्त्र प्रतिकारात, जो भागानगर सत्याग्रह म्हणून ओळखला जातो, त्यात अनंतरावांना अटक झाली आणि 4 महिन्यांसाठी तुरुंगात जावं लागलं. त्या सत्याग्रहात भाग घ्यायचं ठरवलं त्याच्या थोडेच दिवस आधी अनंतरावांनी महाराष्ट्र शारदा हे मासिक बंद केलं होतं. तसंच प्रत्यक्ष सत्याग्रहात सामील होण्यापूर्वी त्यांनी निर्भीडचा आगामी आठवड्याचा अंक शेवटचा अंक म्हणून छापून घेतला होता आणि त्यात वाचकांचा निरोपही घेतला होता. त्यांच्या अनुपस्थितीत जेव्हा निर्भीड बंद पडलं ते पुढची 3 वर्ष बंदच राहिलं. अनंतराव आता सामाजिक कामात फारच गुंतून गेले होते. अनेक वर्ष पत्रकारितेत आणि प्रकाशन व्यवसायात काढल्यानंतर त्यांचा या कामातला रसही कदाचित कमी झाला असावा. कसा बसा अंक चालू राहावा म्हणून निर्भीडची जवळजवळ सगळी जबाबदारी त्यांनी आपल्या एकुलत्या एक मुलावर, वसंत उर्फ बाळवर सोपवली. पण 21 नोव्हेंबर 1946 रोजी दुर्दैवाचा एक अकल्पित आणि जबरदस्त तडाखा अनंतरावांना आणि सगळ्याच गद्रे कुटुंबाला बसला. त्या दिवशी सायंकाळी 4 वाजता वसंताचं निधन झालं, वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी. ते दिवस आठवताना अनंतरावांच्या कन्या सिंधुताई लग्नानंतरच्या वसुधा गोखले लिहितात, त्याचं असं एकाएकी जाणं हा आमच्या आईवर आणि अण्णांवर एक मोठा प्रहार होता. ती दोघंही मनानं पार खचून गेली होती. पण त्यातूनही सावरून पुन्हा अण्णांनी आपलं समाजकार्य सुरूच ठेवलं. यानंतर मात्र निर्भीडचं प्रकाशन बंद झालं ते कायमचंच. नव्यानं सगळी घडी बसवण्या इतका उत्साह अनंतरावांजवळ आता उरला नव्हता. पण मौज आणि निर्भीड या दोन्ही साप्ताहिकांचा अनंतरावांना शेवटपर्यंत अभिमान होता. उर्वरित आयुष्यात समाजकार्य हेच त्यांचं जगण्याचं प्रयोजन राहिलं होतं. प्रकाशक म्हणून अनंतरावांचा विचार करताना त्यांच्या पुस्तक प्रकाशनाचाही उल्लेख करायलाच हवा. झेंडूची फुले या केशवकुमार उर्फ आचार्य अत्रे यांच्या मराठीतील पहिल्या आणि बहुधा एकमेव विडंबन काव्य संग्रहाचे पहिले प्रकाशक अनंतरावच होते. न. चि. केळकर यांची नवलपूरचा संस्थानिक आणि भारतीय तत्वज्ञान ही 2 पुस्तकं त्यांनी काढली. श्रेष्ठ गांधीवादी लेखक दा. न. शिखरे यांची थोरली आई तसंच वि. स. खांडेकर यांची 2 ध्रुव ही सामाजिक कादंबरीही काढली. अनंतरावांची ही विशिष्ट संपादकीय कामगिरी विशेष मोलाची आहे.
आपल्या आयुष्यात अनंतरावांनी अनेक भूमिका उत्तम प्रकारे बजावल्या असल्या, ते पत्रकार होते, प्रकाशक होते, नाटककार होते, तरीही या विविध भूमिकांना जोडणारा एक समान धागा होता, तो म्हणजे त्यांची इतरांपेक्षा वेगळ्या प्रकारे जगायची तीव्र आंतरिक ओढ. पुढे काळाच्या ओघात अनंतरावांनी इतर क्षेत्र सोडून अस्पृश्यता निवारण हेच आपलं कार्यक्षेत्र ठरवलं. झुणका भाकर सत्यनारायण चळवळ हे अनंतराव यांच्या आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं पर्व मानता येईल. पत्रकार म्हणून काम करत असताना अस्पृश्यता निवारणाची आवश्यकता त्यांना पूर्ण पटली होती. त्यांच्या मनाची त्यावेळी झालेली वैचारिक मशागत म्हणजे अस्पृश्यता निवारणाच्या दिशेनं त्यांनी टाकलेलं पहिलं पाऊल म्हणता येईल. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अच्युतराव कोल्हटकर यांच्या समवेत मुंबईत त्यांनी सहभाग घेतलेलं पहिलं स्पृश्यास्पृश्य सहभोजन हे त्या दिशेनं टाकलेलं दुसरं पाऊल. प्रत्यक्षात अस्पृश्यता निवारण कसं करता येईल याची एक दिशा त्यांना यावेळी सापडली. त्यानंतर रत्नागिरीला पतितपावन मंदिरात सावरकरांनी होमहवनासह आयोजित केलेलं स्पृश्यास्पृश्य सहभोजन हे तिसरं पाऊल. धार्मिक पार्श्वभूमीचं सामाजिक कार्यात असलेलं महत्त्व यावेळी त्यांच्या लक्षात आलं. ही 3 पावलं टाकल्यानंतर त्यांनी स्वतः या दिशेनं पुढची वाटचाल सुरू करायचं ठरवलं, तेव्हा त्यांना झुणका भाकर सत्यनारायणाची कल्पना सुचली. ही पहिली नाविन्यपूर्ण कल्पना, आजच्या भाषेत पहिलं इनोव्हेशन. अस्पृश्यता आहे म्हणून हिंदू धर्मावर निव्वळ टीका करून फारसं काही साध्य होणार नाही हेही त्यांना जाणवलं होतं. सावरकरांनी प्रचलित केलेलं स्पृश्यास्पृश्य सहभोजन हे देखील योग्यच आहे, पण पुरेसं नाही असंही त्यांना वाटू लागलं. धर्मावर आघात करण्यापेक्षा धर्मातीलच काही बहुमान्य परंपरांचा उपयोग करून अनिष्ट प्रथा दूर करता यायला हव्यात, त्यातून सामाजिक परिवर्तन अधिक प्रभावीपणे घडवता येईल असं त्यांना जाणवलं. तेव्हापासून आयुष्याच्या अखेरीपर्यंत अनंतराव म्हणजे झुणका भाकर हे समीकरण तयार झालं. झुणका भाकर चळवळीमध्ये सर्व थरातील सर्व जातींचे लोक एकत्र येऊन भोजन करत, या दृष्टीनं सर्वात आधी अनंतरावांनी झुणका भाकर संप्रदाय संघ प्रवर्तित केला. 1935 ते 1939 या काळात फार मोठ्या प्रमाणावर झुणका भाकर सहभोजने घडवून आणली. या सत्यनारायणाच्या पूजेचं अनंतरावांनी ठरवून दिलेलं स्वरूप कसं होतं? सामान्यतः सत्यनारायणाच्या पूजेसाठी यजमान म्हणून एखादं जोडपं बसतं. अनंतरावांनी तो मान एखाद्या अस्पृश्य समाजातल्या जोडप्याला द्यायला सुरुवात केली. त्या दंपतीकडून मग एखादा ब्राह्मण पुरोहित मंत्रयुक्त सत्यनारायण पूजा करवून घ्यायचा. पूजेसाठी कुठल्याही मूर्तीचा वापर न करता केवळ एक सुपारी ठेवली जाई. पूजेत कुठलंही धार्मिक अवडंबर माजवलं जात नसे, फारसा खर्चही होत नसे. त्या दाम्पत्याचा नंतर गावातल्या एखाद्या प्रतिष्ठित गृहस्थाच्या हस्ते सत्कार केला जाई. पतीला नारळ दिला जाई, पत्नीची खणा नारळानं ओटी भरली जाई. नंतर सर्वांना झुणका भाकरीचा प्रसाद वाटला जाई. पुढे अनंतरावांनी त्यात आणखी एक भावनिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची अशी भर घातली. या लक्ष्मीनारायणाचे पाय धुवून त्यांच्या पायाचं तीर्थ स्वतः अनंतराव आणि सत्यभामाबाई प्राशन करू लागले. सगळ्यांना स्तंभित करणारं ते दृश्य असे. आसपास त्याची प्रचंड चर्चा होऊ लागली. सत्यनारायणाला येणाऱ्यांची गर्दी झपाट्यानं वाढू लागली. पुढे मग या पूजेला अनंतरावांनी सार्वजनिकच रूप दिलं. एखाद्या कार्यालयात ही पूजा संपन्न होऊ लागली. गिरगावातल्या खेतवाडीतील सरदार हायस्कूलमध्ये असे अनेक सत्यनारायण झाले. पुढे बाहेरगावचे दौरेही सुरू झाले. यथावकाश एका चळवळीच्या स्वरूपात या झुणका भाकर सत्यनारायणांनी अवघा महाराष्ट्र ढवळून काढला. 8 ऑगस्ट 1947 रोजी स्पृश्यास्पृश्यांचा पहिला सामूहिक सत्यनारायण आचार्य पान दा पालकंडवार यांच्या उपस्थितीत सरदार हायस्कूलमध्ये संपन्न झाला. पंडित पालिये शास्त्री यांनी पूजा सांगितली. नव्या धर्तीची सुधारणावादी पोथी वाचण्याचं काम
पत्रकार र गो सरदेसाई यांनी केलं. भजनात मुख्य भाग संगीतभूषण राम मराठे यांनी घेतला. विवेकवादी बुद्धिनिष्ठ समाजसेवक र धो कर्वे या पूजेला उपस्थित होते. त्यांनीही या उपक्रमाचं भरपूर कौतुक केलं. मोठ्या थाटात हा कार्यक्रम पार पडला. यानंतर मुंबईच्या गिरगावातील ब्राह्मण सभेत असंच एक मोठं सहभोजन 17 डिसेंबर 1949 रोजी आयोजित करण्यात आलं होतं. त्या समारंभाला कोल्हापूरचे क्षात्र जगद्गुरू शंकराचार्य डॉक्टर कुर्तकोटी हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. वीर वामनराव जोशी प्रमुख पाहुणे होते. संत गाडगे महाराज यांनी एकदा गिरगावातल्या खेतवाडीतील अनंतरावांनी आयोजित केलेला झुणका भाकर सत्यनारायणाचा कार्यक्रम पाहिला. त्यांना तो खूप आवडला. ही बातमी अनंतराव यांच्या कानावर गेल्यावर त्यांनी गाडगे महाराजांची जे रुग्णालयाच्या आवारात असलेल्या त्यांच्या धर्मशाळेत जाऊन त्यांची भेट घेतली. गोरेगावच्या आपल्या अस्पृश्य मुलांच्या अनाथ आश्रमाला त्यांनी भेट द्यावी अशी त्यांना विनंती केली. त्याचप्रमाणे दुसऱ्याच दिवशी 11 जानेवारी 1954 रोजी गाडगेबाबा तिथे अनाथाश्रमाला भेट द्यायला गेले. गाडगेबाबांशी जुळलेला स्नेह पुढे बाबा जिवंत असतेस्तोवर कायम राहिला. अनेकदा गाडगेबाबा अनंतरावांच्या घरीही येत असत. या घटनेनंतर जवळजवळ 3 वर्ष गाडगेबाबा हयात होते. त्या काळात अनंतराव यांच्याबरोबर एकूण 63 सत्यनारायण पूजांमध्ये गाडगेबाबांनी भाग घेतला. गद्रे यांनी प्रवर्तित केलेली झुणका भाकर सत्यनारायण पूजा म्हणजे अस्पृश्यतेचं पिशाच्च जमिनीत गाडून टाकण्यासाठी उभारण्यात आलेली मोहीमच आहे. 30-30, 40-40 माणसांचा ताफा बरोबर घेऊन खेडेगावातून अशा मोहिमांची आखणी करणं हे किती जिकिरीचं आणि धोक्याचं असतं याची सर्वसाधारण माणसाला कल्पना येणं अवघड आहे. इतक्या लोकांची राहण्या जेवण्याची सोय करणं, कट्टर सनातनी हिंदूंच्या विरोधात तोंड देऊन हजारो लोकांच्या सभा घेणं, करमणुकीचे कार्यक्रम आखून ते यशस्वी करून दाखवणं, हरिजन दाम्पत्याची पूजा करणं अशांसारखी कामं ध्येयासाठी वेडा झालेला माणूसच करू शकतो. टीकाकारांकडे दुर्लक्ष करत अनंतरावांनी आपली वाटचाल चालू ठेवली. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या 100व्या वाढदिवसानिमित्त हिंगणे येथे त्यांच्या उपस्थितीत अनंतरावांनी झुणका भाकर सत्यनारायण आयोजित केला होता. त्यावेळी राज्याचे गव्हर्नरही तिथे उपस्थित होते. त्यांनीही प्रसाद ग्रहण केला. प्रबोधनकार ठाकरेंपासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांपर्यंत, स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून फलटणचे राजे मालोजीराव निंबाळकरांपर्यंत आणि कामगार महर्षी नामजोशी यांच्यापासून समाजवादी नेते SM जोशी यांच्यापर्यंत त्या काळचे अनेक वेगवेगळ्या विचारसरणीचे नेते या झुणका भाकर चळवळीत केव्हा ना केव्हा सामील झालेले आहेत. अनंतराव म्हणतात की पंडित नेहरूंनी ज्याप्रमाणे जागतिक शांततेसाठी पंचशील या नावानं 5 तत्व पुरस्कृत केली होती, त्याचप्रमाणे त्यांच्या झुणका भाकर सत्यनारायण चळवळीची ही 5 तत्व होती. पहिलं सहासन म्हणजे एकत्र बसणं, दुसरं सहभोजन म्हणजे एकत्र जेवणं, तिसरं सहपूजन म्हणजे एकत्र पूजा करणं, चौथं सहवसन म्हणजे एकत्र वस्ती करणं, 5वं सहबंधन परस्परांमध्ये बेटी व्यवहार करणं. यापैकी पहिली 3 तत्व निश्चितच त्यांच्या चळवळीत साधली जात होती. नंतरची 2 तत्व हा बराच लांबचा टप्पा आहे. मुंबईच्या मॅजेस्टिकमध्ये 2 फेब्रुवारी 1959 रोजी सोलापूरचे आमदार गणपतराव सोनवणे आणि त्यांच्या काही मित्रांनी अनंतरावांचा त्यांनी आयुष्यभर केलेल्या हरिजन सेवेबद्दल मोठा सत्कार घडवून आणला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी क्षात्र जगद्गुरू शंकराचार्य होते. राव बहादूर CK बोले आणि विधानसभेचे उपसभापती दीनदयाळ गुप्ता यांचीही याप्रसंगी भाषणं झाली. या कार्यक्रमाला 150 ते 200 आमदार उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सर्वांना झुणका भाकरीचा प्रसाद वाटला गेला. अनंतरावांचा हा बहुधा शेवटचाच सत्कार असावा. कुर्तकोटी शंकराचार्यांनी त्यांना समतानंद ही उपाधी दिली. अनंतरावांचं जिथं सर्वाधिक वास्तव्य झालं त्या गिरगावात
पोर्तुगीज चर्च जवळच्या चौकाला समतानंद अनंत हरी गद्रे चौक असं नाव दिलं गेलं. अनंतराव अनंतात विलीन झाले. त्याला आता अर्धशतक उलटून गेलं. हे चरित्र म्हणजे या अवलियाच्या अंतर्मनात डोकावून पाहण्याची एक खिडकी आहे. त्याचबरोबर त्यांच्या वेगवेगळ्या आठवणी गोळा करून एकत्र जुळवून एक अर्थपूर्ण चित्र उभं करायचाही हा प्रयत्न आहे, जिक्सॉ पझल प्रमाणे. या निर्विषद, निरागस, निर्मळ माणसानं नियतीचे अनंत टक्के टोणपे सोसले आणि ते सारे पचवूनही होता होईतो इतरांना तो सतत काही ना काही देत गेला. त्याचं आयुष्य ही एक तारेवरची कसरत होती. हा त्याच्या मनाचा मोठेपणा की त्यानं ती एक गंमत मानली. ज्या ज्या वेळी जी जी दिशा त्याला खुणावत होती, त्याच्या अंतर्मनाला साथ घालत होती, त्या दिशेनं आयुष्यभर तो वाटचाल करत राहिला. पावलांखालच्या प्रत्येक नव्या वाटेवर सर्वस्व शिंपत राहिला. त्यातून त्या प्रत्येक वाटेवर काही ना काही नवे अंकुर फुटत गेले, नवीन सर्जन होत गेले. एका आयुष्यभरातली ही कमाई काही कमी नाही. अनंतरावांच्या स्मृतीला मनःपूर्वक वंदन करून थांबतो. सकलांचे पाया आमुचे दंडवत, हरिजनी चित्त शुद्ध करा. आपण समतानंद हे पुस्तक अवश्य संग्रही ठेवा.